अचानकमध्ये आपल्या बाहुबलीच्या दोघ्यात कशा काय फ्रॅक्चर झाले चला तर सांगतो मी तुम्हाला व्हिडिओमध्ये. करवानो सकाळ सकाळी तयार झालो आपल्याला जाणं दामणगाव बळेले कारण की आपल्याला टायर रिमोट करणं होते. मग चला म्हणलं कॅक्टर इथे घेऊन म्हणलं वेगळे कॅक्टरकडे सगळ्या पहिला कॅक्टरला पडका मारून घेतला. म्हणलं कसं चकाचक दिसलं आहे म्हणलं आपला हत्यार बघ चकाचक केलं ना आलो वेगळी पंपावर सगळ्या पहिले 1000 रुपये लावून घेतलं. म्हणलं 1000 रुपये तर पुरी दुनिया फिरून येणे टाकलं बोन शीदा टापोटाप निघाली दामणगाव बळे जायला रप सप करून टाका येऊन टपकलो शी दामणगावले येऊन टपकलो शिदा इकडे दुकान तर काही उघडेल नव्हतं. म्हणलं टाइम लागेल म्हणलं ते मला काय आले सध्याचा उभा करून टाकू म्हणलं आपला हत्यार बी का जगा दुकान उघडतं बघून पहिलाच आपला नंबर लावला. म्हणलं एवढं तरी बरं झालं पहिला आपला नंबर लावला आणि तर 100वा नंबर लावला असता ना तर आणखी बावळ झाले असता. म्हणलं तिकडे आपले टायर खोलून घेतले बघून टायर नेल तिकडे मध्ये रिमोट करायला. म्हणलं आता काय तांनी म्हणलं आपल्याला आपण इकडे बसा म्हणलं मला तर माहिती आपल्या बोचा एका ठिकाणी शीत लागतं का म्हणलंय काय कुठाने करता पानं पडी म्हणलंय मालो बी इकडे आपलं टायर तर पुढे चिकन कराल ते विचारलं म्हणलं आपल्या टायरचे केस कुठे गेले म्हणलं ते म्हणे केस काउंट टाकले म्हणे आम्ही ना लय जंगल जाऊन त्या डोक्यावर लगे टायरचे केस बाहेर काढून फेकले बोन लगे मशीन मध्ये टाकलं. म्हणे 2-3 घंटे काही पाहू नका म्हणे तुम्ही डायरेक्ट एका ठिकाणी झपून राहा म्हणे. आता म्हणलं चालेल म्हणलं भो घंट्याच्या बाद त्यांना आपलं टायर बाहेर काढलं भो टायर तेवढं खतरनाक दिसू लागलं डायरेक्ट क्वालिटी एक नंबर होती क्वालिटी डायरेक्ट टायर तर होऊन गेलं तर मग ते म्हणत एक टायर 2-3 घंटे लागते म्हणे तर लोक तुम्ही बसून घ्या म्हणे. मग आपलं चिते का ढेन काय लागे ना चला म्हणलं सीस मारून घेऊन खांदी मालो विकले लस्सी मारले एक घेऊन घेऊन किक पॅक मारून म्हणलं आपल्या बाजू भरपूर पैसा आहे म्हणलं आता भावा येईन आजच होईल म्हणलं काल ती कोणी पाहणार नाही आपल्या बोले आता मारून आपलं दुसरं टायर घेऊन गेलं तर मग आपल्या घरी जायला टाइम उरालता. मग काढलं डायरेक्ट दाखवलं 44 स्पीड डायरेक्ट घरी जायला. तुम्हाला जर आपला ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा.